रॉयल शेती ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो। आज आपण दुधी प्लॉटमध्ये आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकता हा दुधीचा प्लॉट आहे मित्रांनो। ह्या दुधीला चालू होऊन 4 महिने पूर्ण झालेले आहेत, तरीसुद्धा हा दुधी 17 गुंठ्याचा प्लॉटमध्ये आपल्याला आता 100 पीस रोज निघत आहेत मित्रांनो। तर आपण बघतो तर दुधी प्लॉटमध्ये आपल्याला दुधी प्लॉट 1 महिना 2 महिने जास्तीत जास्त 2.5 महिने ह्याच्यावरती दुधी आपला चालत नाही मित्रांनो। पण आपण हे 4 महिने पूर्ण होऊन देखील 17 गुंठ्यात रोज 100 पीस काढत आहे। टार्टे ज्यावेळेस दुधी चालू झाला होता त्यावेळेस पहिले 2 महिने 300 ते 350 ह्या आणि दुधी चालला मित्रांनो। आणि आता 4 महिने पूर्ण झालेले आहेत, तर आता रोज 100 पीस रोज निघत आहेत। तुम्ही पाहू शकता, सेटिंग पाहू शकता तुम्ही। तर 4 महिने होऊन देखील हा प्लॉट चालत आहे मित्रांनो। आणि आता सध्या बाजारभाव बी चांगला आहे, 1 पीस 20 रुपयाला जात आहे मित्रांनो। तर हा दुधी 4 महिने होऊन देखील चालत आहे, याचं एकच कारण आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकता किती मोकळेपणा आहे ह्यात, कुठंही माखलेला हा प्लॉट नाही आहे। असं दिसतंय की हा प्लॉट बंद पडला आहे, पण तसं नाही मित्रांनो। भरपूर सेटिंग आतनं आहे बारीक, आणि रोज 100 पीस हा निघत आहे। हा जास्त चालायचं एकच कारण मित्रांनो की आपण 2 बेडमधलं अंतर 7 फूट आणि 2 रोपामधलं अंतर 6 फूट एवढं ठेवलेलं आहे मित्रांनो। त्यामुळे दुधी आपला भरपूर दिवस चालत आहे। नाहीतर काय होतं मित्रांनो की आपण 2.5 फुटावर एक बी असं लावतो आणि वर 2 ते 2.5 महिन्यातच तुम्ही पाहू शकता दाटण होते, त्यामुळे आपला दुधी जास्त दिवस चालत नाही। आणि योग्य व्यवस्थापन आणि योग्य फवारण्या आणि खालून तर वॉटर सोल्युबल आपण तर योग्य दिलं तर आपला दुधी किमान 7 ते 8 महिने चालू शकतो। आपला दुधी जास्तीत जास्त दिवस चालवण्यासाठी आपण जे तुम्हाला सांगितलं की 2 बेडमधलं अंतर 7 फूट आणि 2 रोपामधलं अंतर 6 ते 7 फूट एवढं ठेवलं पाहिजे मित्रांनो, जेणेकरून आपला दुधी 6-7 महिने चालेल मित्रांनो। आणि 6-7 महिने ज्यावेळेस दुधी आपला चालेल त्यावेळेस निश्चितच आपल्याला आता दुधी प्रॉफिट देऊन जाणार आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे दुधीचं योग्य व्यवस्थापन तर आपण केलं तर दुधी 6-7 महिने निश्चितच चालणार आहे मित्रांनो। त्यासाठी जर आपल्याला काय करायचं असेल तर खालनं वॉटर खतं जे आपण सोडत आहे मित्रांनो, त्यात 12-1-13-0-45 एकत्र 13-40-13 आणि त्यात मायक्रोन्यूटन मिला असेल की अन्य कुठलं मायक्रोन्यूटन, आणि त्याचप्रमाणे कॅल्शियम बोरॉन, आणि अधूनमधून 13-0-45 मध्ये किंवा 12-61 मध्ये ह्युमिक, एवढंच तर तुम्ही केलं प्रत्येक 4 दिवसाला तर आपण हे डोस कंटिन्यू ठेवला तर आपला अर्धा एकर क्षेत्र असेल तर 1.5 किलो, समजा 12-61 1.5 किलो, 13-0-45 1.5 किलो, आणि त्या फुला तर डोस आपण 13-0-45चा घेत असेल तर ते 3 किलो, आणि त्यात मायक्रोन्यूटन तर आपण मिक्स करणार असेल तर आपण त्यात 1 किलो मायक्रोन्यूटन हे मिलाचं मिक्स केलं पाहिजे मित्रांनो, जेणेकरून आपला प्लॉट भरपूर दिवस चालणार आहे, आपल्या प्लॉटला ताकद राहणार आहे। ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही खत भोपळा पिकाला लागत नाही मित्रांनो। त्याचप्रमाणे बुरी असेल, करपे असेल, यासाठी तुम्ही बुरशीनाशक फवारले पाहिजे। किमान महिन्यातनं 3 बुरशीनाशकचं जर तुम्ही स्प्रे घेतले तरी भरपूर झाले ह्या पिकाला मित्रांनो। त्यामध्ये तुम्ही कॅब्रोटॉप असेल, आमिस्टार असेल किंवा नेटिव्ह असेल, असे वेगवेगळे तुम्ही बुरशीनाशक बदलून घेऊ शकता। त्याचप्रमाणे तुम्ही कीटकनाशकचे बी 3 स्प्रे, कधी बुरशी रोकोमध्ये तुम्ही कुठलंही कीटकनाशक घेऊन मारू शकता। इंडेक्स आहे, इंडेक्समध्ये तुम्ही कुठलेही कीटकनाशक घेऊन मारू शकता, किंवा रोको असेल तर असं तुम्ही तर बुरशीनाशक सोबत तर एखादं कीटकनाशक घेऊन मारलं तरी देखील चालत आहे मित्रांनो। तुम्ही डंक माशीसाठी कुठलंही उग्र वासाचं औषध घेऊन तर तुम्ही मारलं तरी आपल्याला
त्याचं चांगलं रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो. भोपळ्याला असं जास्त काही करण्याची काय आवश्यकता नसते मित्रांनो, थोडंच आहे पण ते कंटिन्यू आपण ते केलं पाहिजे. त्यामुळे आपला दुधी 4-5 महिने चालेल आणि ह्यातनं आपल्याला भरपूर असा लाभ भेटेल. ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट आणि लाईक करून सांगा मित्रांनो. धन्यवाद.